पोलिसांनीच नाही तर शासनाने, मी त्यांना एक सांगितलं, विकायलाच नाही ठेवलं तर घेणार कसे? त्यामुळं जरी दुकान चालू असलं आपण घ्यायचं नाही, विकण्याचं दुकान काही असो आपण घ्यायचं नाही. चला आता आपण प्रतिज्ञा बोलूया. बोला, व्यसन मुक्ती प्रतिज्ञा. व्यसन मुक्त महाराष्ट्र. व्यसन मुक्त भारत. आज आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा गंभीरपणे अशी शपथ घेतो की गंभीरपणे अंमली मदनमुक्त जीवन जगणार आहे. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ युक्त सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी आमच्या परीने, आमच्या वयाने, आमच्या बुद्धीने सक्रिय सहकार्य योगदान व प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला, व्यसन मुक्ती महाराष्ट्राचा विजय असो. व्यसन मुक्ती भारताचा विजय असो. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिलं सांगतो, पहिलं आपल्या घरात कोण खाणार असेल त्याला रोखायचं. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त आपल्या शाळेच्या परिसराच्या बाजूला विक्री असेल तर ती बंद करायची आणि जिथं जिथं विक्री असेल तिथं सांगायचं हे विकायचं नाही. आपण शपथ घेतली की नाही? आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न करणार. बरोबर आहे? तुम्ही तुमच्या पालकांना, आई वडिलांना, काकाला, मामाला, आजीला, आजोबाला बोला, तंबाखू, दारू, पान, सिगरेट, गुटखा, मावा, चरस, कपूर असे कुठलेही प्रकार तोंडात घालू नये. तोंड हे आपल्याला चांगलं बोलण्यासाठी असतं आणि अन्न खाण्यासाठी असतं. आपले ते चुकीचे पदार्थ घालू का आपण तोंडात नाही. चला, खूप धन्यवाद. कोका मॅडम, तुमच्या दोन शब्दाची मला माझी विनंती.